समाजामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. अनेक विचाराचे लोक या समाजामध्ये वावरताना दिसतात. अनेक कुटुंब धर्मशास्त्रानुसार आपलं विचरण करतात, आचरण करतात आणि अनेक कुटुंब हे विज्ञाननिष्ठ असतात. ते आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपलं जीवन जगत असतात. माणूस हा वेगवेगळ्या संस्काराने घडत असतो आणि त्याचा स्वभाव सुद्धा, प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. जगत असताना स्वभाव खूप महत्त्वाचा असतो. काळ बदलतो, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, परंतु काही माणसं, काही व्यक्ती, मग ते पुरुष असो की स्त्री असो, ते बदलतच नाही. जर निसर्ग बदलतो, निसर्गामध्ये परिवर्तन होते, तर माणसामध्ये सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे. परिस्थितीनुसार, समय सूचकतेनुसार, काळ वेळ पाहून माणसाला आपल्या मनाचं परिवर्तन करता आलं पाहिजे, आपल्या विचाराचं परिवर्तन करता आलं पाहिजे, आपल्या आचाराचं परिवर्तन करता आलं पाहिजे. तरच तो या मानवी जीवनामध्ये सुखी राहू शकतो आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांनाही सुखी ठेवू शकतो. अन्यथा तो तर सुखी राहतच नाही, परंतु तो इतरांनाही दुःख, क्लेश दिल्याशिवाय राहत नाही. तो त्याच्या मनासारखं जर काही घडलं नाही तर तो आत्मक्लेश करून घेतो आणि त्या आत्मक्लेशाचा परिणाम त्याच्या मनावर, मेंदूवर, त्याच्या शरीरावर तर होतोच, पण तो ज्या घरामध्ये राहतो, ज्या कुटुंबामध्ये राहतो, त्या कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा त्याचा अनिष्ट परिणाम त्यांच्यावर सुद्धा होऊ शकतो. काही लोक, काही व्यक्ती असे आहेत की ते बदलतच नाही आणि आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या आचरणातून, आपल्या कृतीतून इतरांना किती त्रास होतो याचं भान त्यांना नसतं. ते कोणासाठीच चांगले नसतात, ते स्वतःसाठीही चांगले नसतात. त्यांना स्वतःचं सुख कळत नाही, त्यांना स्वतःचा आनंद कळत नाही, तर ते इतरांना काय सुखी ठेवतील आणि काय आनंद देतील. काही लोक हे स्वतःसाठी दुष्ट असतात, तर ते कुटुंबातल्या लोकांसाठीही दुष्ट असतात, ते शेजाऱ्यापाजाऱ्यांसाठी सुद्धा दुष्ट असतात. अशा लोकांमुळे ना त्यांची उन्नती होऊ शकत हो, अशा लोकांमुळे स्वतःची त्यांची उन्नती तर होतच नाही, परंतु ते इतरांचीही उन्नती करू शकत नाही. असे जे लोक आहेत, असे जे व्यक्ती आहेत, ते स्वतःला घातक ठरतात, पण ते कुटुंबालाही घातक ठरतात, नात्यागोत्यालाही घातक ठरतात, समाजालाही घातक ठरतात. मी असे भरपूर लोक पाहिली, भरपूर व्यक्ती पाहिलेत की ते खूप शिकलेले आहेत, उच्च विभूषित आहेत, त्यांच्याकडे चांगले म्हणजे बुद्धी आहे, चांगले ते पैसे कमवू शकतात, परंतु ते संतुष्टच नसतात. ते कशातच समाधानी नसतात, त्यांना कशाचं समाधान मिळत नाही आणि महत्वाकांक्षी इतके असतात की म्हणजे सगळं त्यांच्या मनासारखं झालं पाहिजे आणि अपेक्षा प्रचंड अगडबंब अपेक्षा पकडून ते आपल्या जीवनाची वाटचाल करीत असतात. परंतु महत्वाकांक्षा असावी, आकांक्षाही असावी. पैसाही माणसाच्या जीवनाला आवश्यक आहे, परंतु इतकाही आवश्यक नाही की तुमचं शरीर, स्वास्थ्य, तुमचं मन, तुमची मानसिकता खराब होईल आणि तुमची मानसिकता खराब करून, तुमचं स्वास्थ्य खराब करून, तुमचं आरोग्य खराब करून जर तुम्ही पैसा कमवत असाल तर त्या पैशाला काहीही किंमत उरत नाही. तो पैसा कुचकामी ठरू शकतो आणि ते बदलत नाहीत. जे लोक बदलत नसतात मग ते मनोविकारी असतात, मनोविकारी ठरतात. त्यांना मानसिक बिमाऱ्या तर होतातच, परंतु मग त्यांना शारीरिकही बिमाऱ्या होतात. त्यांना असाध्य रोग ग्रासित करतो. मानसिकता जर तुमची चांगली नसेल, दूषित मानसिकता असेल,
तुमचं मन जर दूषित असेल, तुमचं मन जर इतरांचा क्रोध करत असेल, द्वेष करत असेल, मत्सर करत असेल, हेवा करत असेल, तुम्हाला कोणाची प्रगती जर सहन होत नसेल, तुम्हाला कोणी चांगले कपडे घातलेले जर आवडत नसतील, दुसऱ्याचं स्वातंत्र्य तुम्हाला जर खपत नसेल, तर तुम्ही या मानवी जन्मामध्ये जन्माला येऊन तुमचं मानवी जन्म, तुमचं मानवी आयुष्य हे निरर्थक आहे. आणि तुम्ही जिवंत असून माणसासारखे जर वागत नसले तर जिवंत असूनही तुम्ही मेल्यासारखेच आहात.